मिडवीक भक्तीमध्ये मी आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आणि अभिनंदन करीत आहे। हा विचार आमच्या ऑनलाईन टीमने दिला की पाळक साहेब रविवार टू रविवार भक्ती करण्याऐवजी या मिडवीकमध्ये एक भक्ती होणं आवश्यक आहे आणि त्यानुसार आजपासून या मिडवीक भक्तीला मिडवीक वर्शिपला आम्ही प्रारंभ करीत आहोत। प्रार्थना करूया। प्रेम देवा परमेश्वर बापा, राजांच्या राजा, प्रभूंचा प्रभू, देवादी देवा, आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देत आहोत की आम्ही सदैव तुझ्या पुढे नम्र लीन आणि बापा परमेश्वर आम्ही आत्म्याने व खरेपणाने तुझी उपासना करीत असावं अशी तुझी इच्छा आहे। हे बापा परमेश्वरा, आम्ही केवळ मुखाने तुला आमची नम्रता जाहीर करणारे असू नाही, तर बापा खऱ्या अर्थाने आम्ही बापा परमेश्वरा आमचा दीन भाव घेऊन तुझ्या पुढे यावं अशी कृपा, दया, अनुग्रह तू आम्हाला दे। हे बापा, आमच्या काही मान्यवरांनी सुचवले की रविवार ते रविवार भक्ती होण्याऐवजी आठवड्यामध्ये एक भक्ती होणं आवश्यक आहे, कारण हा जो लॉकडाऊनचा आणि सर्वत्र जो प्रसंग आलेला आहे त्यामध्ये लोकांना एक देवाचं मार्गदर्शन मिळावं, प्रोत्साहन मिळावं, उत्तेजन मिळावं आणि पुन्हा एकदा त्यांना पुनरुज्जीवित होता यावं, देवाची कृपा, दया, अनुग्रह मिळावा ह्या हेतूने बापा परमेश्वरा ह्या भक्तीचा प्रारंभ आम्ही करीत आहोत। आणि म्हणून बापा परमेश्वरा आज प्रत्येक व्यक्तीला आम्ही तुझ्या स्वाधीन आणि अधीन करीत आहोत। बापा परमेश्वरा, जी प्रत्येक व्यक्ती ऐकत आहे त्यांना आज त्यांच्या गरजेनुसार बापा तुझी कृपा दे, तुझी दया दे, आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत। आम्हा प्रत्येकाचं बापा परमेश्वरा स्वास्थ्य राख, आमचं मानसिक स्वास्थ्य, त्याचप्रमाणे बापा परमेश्वरा आमचं शारीरिक स्वास्थ्य तू विशेष प्रकारे बापा परमेश्वरा हे योग्य प्रकारे तू राख बापा, अशी आम्ही तुझ्या पायाजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत। हे प्रभू, आता आम्ही आमचं आत्मा, जीव, शरीर तुझ्या स्वाधीन करीत आहोत। ही भक्ती तू आशीर्वादाची कर। मान महिमा गौरव देवाला, धनतानाला प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणतोय की आमचे स्वर्गीय बापा, आमेन। हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो। आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आमच्या ऋण्यास ऋण सोडले आहेत तशीच तू आमची ऋणे आम्हास सोड, आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाईटापासून सोडव, कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहेत। आमेन। यावेळेला आजच्या शास्त्र पाठाकडे आपण जात आहोत। योहान कृष्णवर्तमान अध्याय 20, योहान कृष्णवर्तमान अध्याय 20 आणि वचने 24 ते 29। येशूचे थोमाला दर्शन। येशू आला तेव्हा 12तील एक म्हणजे दिद्दू म्हटलेला थोमा हा त्यांच्याबरोबर नव्हता, म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्याला सांगितले, आम्ही प्रभूला पाहिले। पण त्याने त्यांना म्हटले, त्याच्या हातात खिळ्यांचे वण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून, व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही। मग 8 दिवसानंतर त्याचे शिष्य पुन्हा एकदा आत असता त्यांच्याबरोबर थोमा होता। तेव्हा दारे बंद असताना येशू आला व मध्ये उभा राहून म्हणाला, तुम्हास शांती असो। नंतर त्याने थोमाला म्हटले, तू आपले बोट इकडे कर व माझे हात पहा, व आपला हात पुढे करून माझ्या कुशीत घाल, आणि विश्वासहीन असू नको तर विश्वास ठेवणार आहेस। थोमाने त्याला म्हटले, माझा प्रभू व माझा देव। येशूने त्याला म्हटले, तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे, पाहिल्या वाचून विश्वास ठेवणारे ते
धन्य. देई बापा वाचलं शुभवर्तमान आम्हासाठी आशीर्वादित करो. आमेन. यावेळेला गीत आपण ऐकणार आहोत आणि देवाच्या उपकार स्तुतीसाठी हे गीत आपण गात आहोत. हर्ष वाटतो बहुता हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुता हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. येशू तारितो ओ मला येशू तारितो, येशू तारितो ओ मला येशू तारितो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो, यामुळेच माझा जीव बहु आनंदतो. प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो, प्रेम दावितो हो येशू प्रेम दावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो, प्रेमानेच लहान थोरा तो बोलावितो. प्रिय वाटतो हो येशू प्रिय वाटतो, प्रिय वाटतो हो येशू प्रिय वाटतो, माझे तन मन धन त्यास अर्पितो, माझे तन मन धन त्यास अर्पितो. हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, हर्ष वाटतो बहुत हर्ष वाटतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो, माझा आत्मा येशूकडे पाहत राहतो. प्रभूला धन्यवाद असो प्रियांनो. आजच्या संदेशाकडे आपण जात आहोत. आजच्या संदेशाचा जो विषय आहे तो आहे पुनरुत्थित येशूचे थोमाला दर्शन. पुनरुत्थित येशूचे थोमाला दर्शन. आणि हा जो विषय आहे तो योहान 20:24-29 या वचनावर आधारित आहे आणि ही वचने आम्ही आत्ताच ऐकलेली आहेत. थोमाला दर्शन. प्रियांनो, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्ताचे दर्शन कोणाकोणाला झालेले आहे हे संत पावलाने 1 करिंथ 15:4-8 या वचनामध्ये स्पष्ट सांगितलेले आहे. केफाला म्हणजे पेत्राला, मग 12 जणांना, त्यानंतर एकदम 500 पेक्षाही अधिक बंधूंना, त्यानंतर याकोबाला, मग सर्व प्रेषितांना पुनरुत्थित येशूचे दर्शन झाले. आणि संत पाऊल म्हणतो, मी जो अकाली जन्मलेला त्या मलाही सर्वांच्या शेवटी ते दर्शन झाले आहे. परंतु प्रभू येशूचा पुनरुत्थान क्रम पाहिला तर आम्हाला असे दिसून येते की सर्वात प्रथम प्रभू येशूने मगदलिनी मरिया
जिच्यामधून त्याने 7 भूते काढली होती तिला दर्शन दिले. त्यानंतर अमाऊसच्या रस्त्यावर असलेल्या 2 वाटसरूंना दर्शन दिले. त्यानंतर 11 प्रेषितांना आणि सर्वात शेवटी 8 दिवसानंतर थोमाला दर्शन दिले. थोमाला पुनरुत्थित प्रभू येशूचे दर्शन होण्यास तब्बल 8 दिवस उशीर लागला, कारण त्याचा अविश्वास. थोमा म्हणत होता, येशूच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत आपला हात घातल्या वाचून मी विश्वास धरणारच नाही. योहान 20:25. प्रियांनो, प्रभू येशूवरील अविश्वास प्रभूचे दर्शन घडण्यात अर्थात आमच्या प्रार्थनांना उत्तरे मिळण्यात अडथळा निर्माण करीत असतो आणि उशीरही करीत असतो. थोमाला 8 दिवस उशीर झाला. सर्वांना दर्शन मिळत होते, प्रत्येक जण येऊन सांगत होते, मला दर्शन झाले, मला दर्शन झाले. परंतु थोमा म्हणत होता, नाही, मी पाहिल्या वाचून विश्वास धरणारच नाही. प्रियांनो, हे किती वाईट गोष्ट. ज्या येशू ख्रिस्ताबरोबर तो 3.5 वर्ष राहिला, ज्या येशू ख्रिस्ताने त्याला त्याच्या मरणाविषयी पुनरुत्थानाविषयी सांगितले होते, त्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या दर्शनासाठी त्याला विलंब लागला, तब्बल 8 दिवस. आमच्या प्रार्थनांना का उत्तरे मिळत नाही किंवा आमच्या प्रार्थना का लांबणीवर पडतात, आमच्या प्रार्थनांची उत्तरे का लांबणीवर पडतात, का उशीर होतो, याचं उत्तर, याचं मर्म, याचं रहस्य या ठिकाणी दडलेलं आहे, अविश्वास. आणि म्हणून आम्ही देवाजवळ त्या प्रेषितांसारखी प्रार्थना केली पाहिजे, हे प्रभू, आमचा विश्वास वाढवा, आमचा विश्वास वाढवा. प्रियांनो, लक्षात घ्या, विश्वास हा असाच इकडून तिकडून येत नाही. विश्वास हा वार्तेने आणि वार्ता ही देवाच्या वचनाने येते. आणि ह्याचाच अर्थ, आम्ही जोपर्यंत देवाचं वचन वाचत नाही तोपर्यंत आमचा विश्वास वाढू शकत नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने लाजर जो 4 दिवसांचा मृत, त्या बाबतीत म्हटलेलं आहे, विश्वास ठेव म्हणजे तू आज देवाचं गौरव पाहशील. प्रियांनो, विश्वासच आहे की जो चमत्कार घडवून आणतो. विश्वासच आहे की जो आमच्या प्रार्थनांना उत्तर देतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास आमचा वाढत असणे हे फार महत्वाचं आहे. येशूवरील अविश्वास फारच वाईट आहे. येशूवरील अविश्वास म्हणजे काय? कोणीतरी या अविश्वासाची व्याख्या केलेली आहे. नीट समजून घ्या प्रियांनो. येशूवरील अविश्वास म्हणजे काय, किंवा जेव्हा येशूवर आम्ही अविश्वास दाखवतो तेव्हा काय घडत असते? पहिली गोष्ट, आम्ही ही गोष्ट समजून घेतली पाहिजे. आणि म्हणजे मग आम्हाला लक्षात येईल की आमच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वास हा किती महत्वाचा आहे. येशूवरील अविश्वास म्हणजे येशूवरील अन्याय. येशूच्या बाबतीत हटवादी होणे, दुराग्रही होणे, क्षमा मागण्यास ताठरपणे नकार देणे, येशूच्या अधिकाराला अमान्य होणे, येशू विरुद्ध बंडखोरी करणे, या सर्व गोष्टी अविश्वासाच्या आहेत. नीट समजून घ्या. येशूवरील अविश्वास म्हणजे येशू विरुद्ध विद्रोह करणे, येशूविषयी मन कलुषित करून घेणे आणि इतरांचे देखील मन कलुषित करून देणे. येशूविषयी
कल्पित कहाण्या करणे, येशूची हानी करणे, पूर्वग्रह दूषित भावना अंतःकरणामध्ये बाळगणे, येशूचा अनादर करणे, येशूशी उद्धट आणि उर्मट वागणे, येशूला अपमानकारक वागणूक देणे, येशू बरोबर गुरमीत वागणे, येशूच्या बाबतीत स्वतःचे निर्णय किंवा बेत न बदलणे, आडमुठ्ठेपणा, ताठ, अडेल तट्टू, स्वतःचीच इच्छा पुढे नेणारा, गर्विष्ठ, कठोर, फसवा इत्यादी सर्व या ज्या गोष्टी आहेत ह्या अविश्वासाच्या संदर्भात आहेत, येशूवरील अविश्वासाच्या संदर्भात आहेत. जेव्हा आम्ही अविश्वास दाखवतो तेव्हा हे घडतं. आणि म्हणून प्रियानो, अविश्वास वाईट. थोमाने अविश्वास दाखवला आणि या सर्व गोष्टी जणू थोमाने त्या केल्या. प्रभू येशू ख्रिस्ताला अविश्वास आवडत नाही. जेथे अविश्वास आहे तेथे प्रभू येशू ख्रिस्त जास्त रमत नाही. गालिलामध्ये त्याने जास्त चमत्कार केले नाहीत त्यांच्या अविश्वासामुळे. त्याच्या राहत्या गावात त्या चमत्कार करू शकला नाही, कारण त्याचा अविश्वास, कारण त्या लोकांचा अविश्वास. ज्यांनी विश्वास ठेवला त्यांनी येशूचे चमत्कार पाहिले. आणि म्हणून प्रियांनो, आज आम्हाला गरज आहे विश्वासाची. प्रभू येशू ख्रिस्तावरील विश्वासाची गरज आम्हाला आहे. थोमा इतर प्रेषितांबरोबर 8 दिवस नव्हता. याबद्दल प्रभू येशूने त्याला दोष दिलेला नाही. 8 दिवसानंतर प्रभूची आणि थोमाची भेट झाली. दारे बंद होती. थोमा त्या प्रेषितांबरोबर होता. बंद दारातून प्रभू येशू ख्रिस्त आतमध्ये आला आणि मग तो थोमाला असं म्हणाला नाही, थोमा 8 दिवस तू कुठे होतास? 8 दिवस तू प्रेषितांबरोबर का नव्हतास? मी तुम्हाला सांगितलं होतं ना, मी उठणार आहे, तुम्ही सोडून जाऊ नका, यरूशलेम सोडून जाऊ नका, मी सांगितलं होतं ना. 8 दिवस कुठे होतास? प्रभू येशू ख्रिस्ताने हा जबाब त्याला विचारला नाही, हा दोष त्याला लावलेला नाही. प्रियानो, लक्षात घ्या, एखाद्याने आमची सहभागिता सोडली तरी त्याला दोष देऊ नका. येन केन प्रकारेन एखाद्याने एकत्र मिळणं सोडलं, त्याला दोष देऊ नका. प्रभू येशू ख्रिस्त हे सांगत आहे, त्याला दोष देऊन आम्ही त्याला मिळवू शकत नाही. त्याला पुन्हा सहभागितेत घेण्यासाठी आम्ही प्रयत्नशील व्हायला पाहिजे. ते एक मेंढरू हरवलं, तो मेंढपाळ 9व्यानं सोडून त्या मेंढरांच्या शोधात गेला आणि त्याला शोधलं आणि तो घेऊन आला. देवाच्या राज्यातील एक एक मेंढरू, एक एक आत्मा फार महत्वाचा आहे. गमावू नका प्रियांनो. जरी त्याने काही उलटसुलट वागणूक केली किंवा त्याने आमची फेलोशिप सोडली म्हणून त्याच्याकडे तुच्छतेने पाहू नका. त्याला आपल्या फेलोशिप मध्ये घ्या. त्यासाठी वाटेल ते प्रयत्न करा. प्रभू येशू ख्रिस्ताने केले. तो पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त जर म्हणाला असता थोमा एक प्रेषित गेला तर जाऊ द्या, याच्या आधी एक गेलेला यहूदा इस्करियोत जाऊ द्या. त्यांना लक्षात घ्या, प्रभूचा हा सिद्धांत नाही, प्रभूचं हे तत्व नाही. एक एक आत्मा देवाच्या राज्यासाठी फार महत्वाचा आहे, कारण त्या एकेका व्यक्तीसाठी, त्या आत्म्यासाठी प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर आपलं बलिदान दिलेलं आहे, आपलं रक्त सांडलेलं आहे. आणि म्हणून सहभागिता ही फार महत्वाची आहे. आम्ही एकमेकांच्या सहभागितेत राहिलंच पाहिजे. फेलोशिप ही फार महत्वाची आहे. आणि जरी एखादा बहकला तर त्याला दोष देऊ नका, त्याला जाब विचारू नका.
त्याच्यासाठी प्रार्थना करा. प्रभू येशूने थोमाच्या अविश्वासाबद्दल त्याला दोष दिला नाही. प्रभूला सगळं माहिती आहे. हा थोमा काय म्हणाला? थोमा म्हणाला, मी त्या जे खिळ्यांचे वन पाहिल्या वाचून, खिळे होते त्या जागी आपले बोट घातल्या वाचून व त्याच्या कुशीत हात घातल्या वाचून विश्वास धरणारच नाही. एवढा मोठा अविश्वास त्याने त्याच्या गुरुवर, एवढा मोठा अविश्वास त्याने त्याच्या तारणाऱ्यावर त्याने प्रगट केला. प्रभूला वाईट नसेल वाटलं का? ह्याच्यासाठी मी वधस्तंभावर आपला प्राण दिला आणि आज हा माझ्यावर अविश्वास दाखवतो. प्रभूला वाईट वाटलं नसेल का? पण प्रभूने त्याला दोष दिला नाही. लक्षात घ्या प्रियांनो, एखादी व्यक्ती जरी येशू बरोबर अविश्वासाने वागत असलेली दिसली तरी तिचा न्याय करून तिला दोषी ठरवून तिला शिक्षा करू नका. तर जसे ख्रिस्ताने प्रेषितांचे पाय धुतले तसे त्यांचे पाय धुवा. अर्थात त्यांची चालचलणूक सुधारेल म्हणून लीनतेने आणि सौम्यतेने त्यांना ताळ्यावर आणा. आणि हे आहे प्रियांनो, अविश्वासाचं जरी आमच्या बाबतीत कृत्य घडलं तरी सुद्धा केव्हा केव्हा असं घडतं की कुणीतरी आमच्यावर अविश्वास दाखवतं. आमची जवळची व्यक्ती, आमच्या विश्वासातली व्यक्ती आमच्याशी अविश्वासाने वागते, आमच्याशी कपटकारस्थानाने वागते, आमच्याशी ढोंगीपणाने वागते आणि आम्हाला नंतर कळतं, येणं केनं प्रकारेनं कुणीतरी आम्हाला येऊन सांगतं. ते खरंही असेल खोटंही असेल तो भाग नाही, परंतु जेव्हा आम्हाला कळतं की एखादी व्यक्ती आमच्याशी अविश्वासाने कपटाने ढोंगाने वागलेले आहे, आम्हाला फसवलेलं आहे, तेव्हा आमची प्रतिक्रिया काय असते? प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, तिला दोष देऊ नका. तर तिचा अविश्वास विश्वासात कसा बदलेल हे पहा. तिचा अविश्वास विश्वासात कसा बदलेल हे पहा. प्रियानो, हे ख्रिस्ती जीवन आहे. हा ख्रिस्ताचा आत्मा आहे. हे ख्रिस्ताचं जीवन आहे. आणि अतिशय लीनतेने आणि सौम्यतेने त्यांना ताळ्यावर आणा. पाय धुवा. त्यांची चालचलणूक बिघडलेली आहे. पाय धुवा. प्रभूचा आत्मा आम्हाला सांगत आहे. प्रियानो, एकही आत्मा आम्ही गमावता कामा नये. माझ्याकडून देवराज्यातील एकही आत्मा गमावता कामा नये. कोणालाही अडकळण होऊ नका, कारण त्याचे तारण आम्ही केलेले नाही तर प्रभू येशूने केलेले आहे. त्याचे तारण होण्यासाठी प्रभू येशूने त्या वधस्तंभावर आपलं रक्त सांडलेलं आहे. मरण आणि तेही वधस्तंभावरचं मरण त्याने सहन केलेलं आहे. त्यानं ह्याची जाणीव ठेवा. आम्ही जर कोणाचंच तारण केलेलं नाही तर मग आम्ही तारण पावलेल्या व्यक्तीचं त्याला गमावू कसं शकतो? आम्हाला गमावण्याचा काहीच अधिकार नाही. आम्ही त्याला टिकवून ठेवलं पाहिजे. हीच तर ख्रिस्ताची चित्तवृत्ती आमच्या ठाई असो, असं संत पाऊल म्हणत आहे. ख्रिस्ताची चित्तवृत्ती. एखाद्या व्यक्तीचा विश्वास असा असतो की पुरावा पाहिल्याशिवाय तो विश्वासच ठेवत नाही. त्याच्या विश्वासासाठी त्याला हवे असलेले पुरावे द्या. त्या पुराव्यामुळे त्याचा नाश होणार नाही याची दक्षता घ्या. एखादी व्यक्ती पुरावा मागते. थोमा पुरावा मागत होता. ते खिळ्यांचे वन, ते कुशीत हात, पुरावा मागत होता. प्रभू असा म्हणाला नाही, मी त्याला दाखवणार नाही. त्याला जर अविश्वास ठेवायचा आहे, अविश्वास ठेवू द्या. मी त्याला दाखवणार नाही, अजिबात नाही. त्या पुराव्याशिवाय
जर तो विश्वास ठेवू शकत नाही तर द्या पुरावा, द्या. तुम्ही लहान बापाचे व्हा, तुम्ही नम्र व्हा, तुम्ही लीन व्हा. प्रियानो, त्याचा आत्मा गमावला जाऊ नये ह्याकडे लक्ष द्या, यावर लक्ष केंद्रित करा. आणि जर त्याला पुरावाच हवा आहे विश्वास ठेवण्यासाठी तर पुरावा द्या आणि त्याला मिळवा. प्रभूने केलं. प्रभू आला, 8 दिवसांनी आला आणि त्याला सगळे पुरावे दाखवले. आपलं बोट कर, खिळे होते तेथे घाल, आपला हात कर, माझ्या कुशीत घाल, सगळे पुरावे दिले. आणि तेव्हा तो थोमा ओरडला, माझा प्रभू व माझा देव. प्रियांनो, जेव्हा एखादी व्यक्ती आमच्यावर विश्वास दाखवते आणि ती पुरावा मागते काही गोष्टींचा, आम्ही त्या बाबतीत एवढं वाईट वाटून घेण्याचं काहीच कारण नाही, काहीच कारण नाही. जर आम्ही प्रामाणिक आहोत, विश्वासू आहोत, जर आम्ही सरळ आहोत, जर आम्ही देवाला घेऊन चालणारे आहोत, जर आमचं काहीच चुकलेलं नाही तर त्यामध्ये आडकाठी घेण्याचं काहीच कारण नाही. आम्ही पुरावा देऊन टाकावा. थोमाने प्रभू येशूला माझा प्रभू व माझा देव म्हणून स्वीकारले. माझा प्रभू व माझा देव. प्रियानो, ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारल्याशिवाय ख्रिस्त कोणाचाही देव बनत नाही. ख्रिस्ताचे प्रभुत्व, प्रभुत्व म्हणजे प्राधान्य. आमच्या जीवनात ख्रिस्ताला प्राधान्य हवं, प्रथम स्थान हवं. जर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ताला प्राधान्य नसेल तर तो आमचा देव नसतो. तोच आमचा स्वामी, मालक, धनी, राजा, आमचं सर्वस्व. आणि प्रभू जर प्रारंभ आणि शेवट आहे तर लक्षात घ्या प्रियानो, त्याला प्राधान्य हवं आहे, त्याला अग्रक्रम हवा आहे. जोपर्यंत प्रभू प्राधान्यावर येत नाही तोपर्यंत तो आमचा देव बनत नाही. आणि जोपर्यंत तो देव बनत नाही तोपर्यंत आमच्या जीवनात दैवी चमत्कार घडत नाही. आमचा आत्मा, जीव, शरीर या सर्वांचा तो प्रभू फक्त आत्म्याचा नव्हे, फक्त जीवाचा नव्हे, फक्त शरीराचा नव्हे, तर आत्मा, जीव, शरीर यांचा प्रभू. तो म्हणतो माझा प्रभू. आणि थोमाने सरेंडर केलं, समर्पण केलं, त्यालाच प्राधान्य दिलं. आणि पुढे आम्ही पाहतो की प्रभूने त्याला सांगितलं की तुला भारतात जावं लागेल आणि भारतीय लोकांना सुवार्थ सांगावा लागेल. प्रियांनो, थोमाने बिलकुलच हडकाठी घेतली नाही. तो नाही म्हणालाच नाही. जेव्हा आम्ही त्याला प्रभू म्हणतो तेव्हा आम्हाला नाही म्हणण्याचा अधिकार नसतो. त्याच्या इच्छेला सदैव वाकलेली मान, हाच आमचा जीवनाचा उद्देश असतो. आणि मग थोमा भारतामध्ये आला. प्रियानो, तो परत गेलाच नाही. तो ह्याच ठिकाणी सुवार्ता सांगता सांगता त्याने आपला देह ठेवला. हे आहे प्रभुत्व. आमच्या प्रत्येक गोष्टीत आमच्या ख्रिस्ताला आम्ही प्राधान्य दिलेलं आहे का? आणि देव म्हणजे निर्माण करता देव म्हणजे एल शद्दाय, ज्याला काहीच अशक्य नाही. प्रियानो, ख्रिस्ताचा देव म्हणून जर अनुभव घ्यायचा असेल तर त्याचं प्रभुत्व आम्ही स्वीकारलंच पाहिजे. जो प्रत्येक व्यक्ती आपल्या मुखाने हे कबूल करतो की येशू ख्रिस्त हा प्रभू आहे आणि अंतःकरणाने विश्वास ठेवतो की देवाने त्याला मेलेल्यातून उठविले आहे, त्याला तारण प्राप्त होते. रोमकरास पत्र 10 अध्याय 9 वचन. प्रियानो,
आम्हाला ख्रिस्ताचे प्रभुत्व स्वीकारणं फार महत्वाचं आहे. प्रभुत्व म्हणजे त्याचं दास होणं, त्याचं सेवक होणं, त्याची सेवा करणं. आणि देव म्हणजे त्याचीच उपासना करणे, त्याचीच भक्ती करणे, त्यालाच नमन करणे, त्याच्याच पाया पडणे, त्याचा जय जयकार करणे. एकाच मुखातून स्तुती आणि शाप येता कामा नये. एकाच मुखातून देवाचे गीत, ख्रिस्ताचे गीत आणि इतर सिनेमांची गीत येता कामा नये. दोन मतात लटपटणं नव्हे. प्रियानो, देव म्हणजे ते आहे. माझ्या खेरीस तुला वेगळे देव नसावे. जेव्हा आम्ही वेगळे देव करतो तेव्हा आम्ही जिवंत देवाला दुय्यम स्थानावर ठेवलेलं असतं. प्रियानो, तो अनेक देवांपैकी एक देव नाही, तोच एक जिवंत देव आहे. हा विश्वास ख्रिस्ताला हवा आहे आणि तो त्याने प्रगट केला थोमाने. आणि तो म्हणाला, माझा प्रभू व माझा देव. प्रियानो, थोमा म्हणाला माझा प्रभू व माझा देव. आणि ख्रिस्ताने देखील हे स्वीकारलं की होय, मी प्रभू आहे, मी देव आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की प्रभू येशू ख्रिस्ताने स्वतः साक्ष दिलेले आहे की मीच प्रभू आहे आणि मीच देव आहे. मीच प्रभू आहे आणि मीच देव आहे. जर तसं नसतं तर थोमाला म्हणाला असता, नवे 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 नवे, मी प्रभू नाही, मी देव नाही. प्रियानो, पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्त आज प्रभू आहे, आज देव आहे, हे स्वतः प्रभू येशू ख्रिस्त जाहीर करत आहे. होय थोमा, मीच प्रभू आहे, मीच देव आहे. स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने हे कबूल केलेलं आहे, जाहीर केलेलं आहे. आणि ही गोष्ट आम्ही लक्षात ठेवली पाहिजे. प्रभू येशूने थोमाचा विश्वास जरी स्वीकारला तरी देखील तो विश्वास येशूला समाधान होईल असा नव्हता. थोमाला तो म्हणाला, थोमा, तू पाहिले आहेस म्हणून विश्वास ठेवला आहेस. आणि प्रभू म्हणतो, जे न पाहता विश्वास ठेवतात ते धन्य. प्रियानो, प्रभूला संतोषकारक विश्वास, प्रभूला समाधानकारक विश्वास तोच आहे जो विश्वास त्याला न पाहता त्याच्यावर विश्वास ठेवला जातो. आज तो आमच्या डोळ्यांना दिसत नाही, परंतु आम्ही त्याला प्रभू व देव म्हणून कबूल करणे. प्रियानो, हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्ताला समाधानकारक आहे. हा विश्वास प्रभू येशू ख्रिस्तासाठी संतोषकारक आहे. हा विश्वास प्रभूला अपेक्षित आहे. तो माझा प्रभू व देव. प्रियानो, आज तुम्ही कोणत्याही बिकट परिस्थितीमध्ये असा, कोणत्याही हलाखीच्या स्थितीत असा, कोणत्याही अस्वस्थतेच्या परिस्थितीमध्ये असा, फक्त त्याला म्हणा माझा प्रभू व माझा देव, आणि पहा चमत्कार घडतो. प्रियानो, किती अभाव असू द्या, किती रोग आजार, वेदना, पीडा, भय, भीती, दडपणे असू द्या, माझा प्रभू व माझा देव त्याला जाहीर करा आणि पहा चमत्कार घडतो, चमत्कार घडतो. परंतु एकच दक्षता घ्या की आमचं हे बोलणं केवळ मुखाने नको आहे, त्याला प्रभूजी प्रभूजी म्हणण्यासारखं नको आहे. ते मनापासून, अंतःकरणापासून हवं आहे. आणि पहा जीवनात कसा चमत्कार घडतो ते. आज थोमा आम्हाला सांगत आहे, मी पाहिल्यानंतर विश्वास ठेवला, मी पाहिल्यानंतर विश्वास ठेवला, परंतु त्यानंतर न पाहता लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून मी माझं सर्व जीवन समर्पित केला. न पाहता लोकांनी विश्वास ठेवावा म्हणून मी सुवार्ता सांगण्यासाठी माझा देश, माझे लोक, माझं सर्वस्व सोडून मी भारतामध्ये आलो. आज प्रियानो, तो थोमा आम्हाला सांगत आहे,
त्याला न पाहता विश्वास ठेवा, तुम्ही धन्य व्हाल. तुम्ही न पाहता त्याला विश्वास ठेवा, तुम्ही धन्य व्हाल, सुखी व्हाल, आशीर्वादित व्हाल. आज आम्ही प्रभूला धन्यवाद देऊया प्रियांनो, की विश्वासाचा उत्पादक आणि पूर्ण करणारा तो प्रभू येशू ख्रिस्त आहे. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नुसतं नाव घ्या, विश्वासाची निर्मिती होते. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं फक्त वचन वाचा, विश्वासाची निर्मिती होते. त्या प्रभू येशू ख्रिस्ताला फक्त माझा प्रभू व माझा देव म्हणा, विश्वासाची निर्मिती होते. त्या प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा करा, विश्वासाची निर्मिती होते. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गीत गा, विश्वासाची निर्मिती होते. त्या प्रभू येशू ख्रिस्ताचं नाव दुसऱ्यांना सांगा, विश्वासाची निर्मिती होते. प्रियांनो, विश्वास प्रभू येशू ख्रिस्तापासून येतो. आज आम्ही आमच्या माता पित्यांना धन्य म्हटलं पाहिजे, माता पित्यांचे आभार मानले पाहिजे, की त्या माता पित्यांनी आम्हाला ख्रिस्ती कुटुंबात जन्म दिला आणि ख्रिस्ती विश्वासात वाढवलं. त्या माता पित्यांनी आम्हाला ख्रिस्ताचं नाव लहानपणापासून शिकवलं. त्या माता पित्यांनी आम्हाला चर्चमध्ये आणून बसवलं. त्या माता पित्यांनी आम्हाला ख्रिस्तावरचा विश्वास दिला. धन्य ते माता पिता ज्यांनी आपली लेकरं ख्रिस्तावरील विश्वासामध्ये वाढवलेली आहे. धन्य ते माता पिता. प्रियांनो, माता पित्यांनी इतके लेकरांमध्ये देवावर ख्रिस्तावरील विश्वास वाढविण्यासाठी कुणीही समर्थ नाही. लेकरं जितका आईबापांवर विश्वास ठेवतात, प्रियांनो, तेवढाच विश्वास जेव्हा आईबाप त्यांना ख्रिस्तावरचा देतात तेव्हा ते ख्रिस्तावर ठेवू लागतात. एक गोष्ट लक्षात ठेवा. आणि म्हणून आज पुन्हा एकदा आम्ही प्रभूला या विश्वासासाठी समर्पित होऊया. प्रियांनो, तिमोथेच्या मनात त्याची आजी लोईस आणि त्याची आई यांच्याद्वारे विश्वासाची निर्मिती झाली. तिमोथी, त्याची आजी लोईस आणि त्याची आई यांच्याद्वारे विश्वासाची निर्मिती झाली. आई बाप आहे की जे आमच्यामध्ये ख्रिस्तावरील विश्वासाची निर्मिती करतात. प्रभूला धन्यवाद असो. आपण प्रार्थना करूया. प्रेमळ देवा परमेश्वर बापा, आजचा विषय तू आम्हाला दिलास, पुनरुत्थित येशूचे थोमाला दर्शन. पण थोमाच्या विश्वासामध्ये आणि आमच्या विश्वासामध्ये फार फरक आहे. थोमाने पाहिल्यावर विश्वास ठेवला, आज आम्ही न पाहता विश्वास ठेवित आहोत आणि तू आमच्याकडे पाहून म्हणत आहेस, न पाहता तुम्ही विश्वास ठेवत आहात, तुम्ही धन्य आहात. प्रभू, आज आम्ही तुला धन्यवाद आणि गौरव देतो की खरोखर बापा परमेश्वर एक अद्भुत कार्य तू आमच्या अंतःकरणामध्ये केलेलं आहेस आणि ते म्हणजे ख्रिस्तावरील विश्वासाचं. प्रभू, हा विश्वास वाढू दे, आमचा विश्वास काढून टाक. आम्हाला या विश्वासामध्ये वाढायचं आहे. प्रभू, आमचा विश्वास वाढू दे बापा, वाढू दे. आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. प्रभू, आजची जी परिस्थिती आहे, आजची जी बिकट परिस्थिती आहे, आजची जी महामारी आहे, आजचा जो बापा परमेश्वर हा कोविड-19 बापा परमेश्वरा हा विषाणू आहे, यावर जर आम्हाला विजय मिळवायचा असेल तर फक्त आणि फक्त ख्रिस्तावरील विश्वास, तो विश्वास आमचा इतका वाढू दे की बापा परमेश्वरा कोणतीही प्रतिकूल गोष्ट आमच्यापर्यंत येऊन पोहोचणार नाही. प्रिया प्रभू, आज आम्ही तुझ्याजवळ विनंती आणि प्रार्थना करीत आहोत. ख्रिस्तावरील विश्वासाच्या या अभेद्य कवचामध्ये तू आम्हाला राख. ख्रिस्ताच्या या विश्वासावरील या अभेद्य कवचामध्ये तू आम्हाला राख, की जेणेकरून जगातली कोणतीही गोष्ट आमच्यावर येणार नाही. प्रभू सहाय्यक, मान महिमा गौरव देवाला. धन्यता आणणारा प्रेमळ प्रिय प्रभू येशू ख्रिस्त नावाने मागतो, म्हणून तर एक आमचे स्वर्गीय बापा. आमेन. यावेळेला एक गीत आपण ऐकणार आहोत आणि गीत झाल्यानंतर मग आपण देवबापाचा आशीर्वाद मागणार आहोत. संपूर्ण जगा देखता ख्रिस्ताला धरी मी, तयाची वार्ता सांगता
सुखी मी जाहलो तया जीवात्मा सोपिला सदा तो रक्षणार तो न्यायकाळीही मला नाहीच सोडणार ख्रिस्त राय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी जाहलो मलाही तो देवा समोर प्रेमाने पत्करी स्वर्गात माझा हर्ष थोर अक्षय वाढवी ख्रिस्त राय मला पामरा तारिले दिव्य तेज मम मनी घातले दृष्टी विश्वासे हृदयी पावलो आनंदी सुखी मी जाहलो आपण देवबापाचा आशीर्वाद मागत आहोत आणि आता मेंढरांचा महान मेंढरा आपला प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा देवबापाची प्रीती पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर येथून पुढे आमचा प्रभू येशू ख्रिस्त येईपर्यंत सदा सर्व काळ असो आमेन शालोम देवाची शांती आम्हा सर्वांबरोबर असो आमेन मंगला हे प्रेमला स्तवने अर्पितो तुला तव पदी दे आसरा आम्हाला विश्वंभरा जाताना घरी दे मना शांती आमोच्या दया घना जीणे सरो हे चिंतनी देह झिजो हा सेवनी अर्पितो तुला दयानिधे स्तोत्रे गायने आनंदे मंगला